देशातील 5 प्रसिद्ध बँकांनी आपल्या ठेवीदारांना नव्या वर्षाचं गिफ्ट दिलंय। मुदत ठेवीवरील व्याजदरामध्ये वाढ करण्यात आली आहे। यामध्ये एसबीआय, कोटक बँक, बँक ऑफ बडोदा यासारख्या काही बँकांचा समावेश आहे। सोन्याच्या दरामध्ये चढउतार सुरूच आहे। मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर 63,870 रुपये प्रति तोळे इतके आहेत, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 58,550 रुपये आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घसरण झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरचे दर 1 ते 1.5 रुपयांनी स्वस्त झाले, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये। नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोबाईल सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय। सिम कार्ड खरेदी करताना आपल्या बायोमेट्रिकद्वारे माहिती द्यावी लागेल, तर दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणं अनिवार्य असेल। 1 जानेवारीपासून यूपीआय अकाउंट संदर्भातील नियमांमध्ये सुद्धा बदल होतोय। गेल्या 1 वर्षापासून वापरत नसलेली यूपीआय खाती एनपीसीआय कडून आजपासून बंद केली जातील। आजपासून आयकर परतावा भरण्यासाठी दंड भरावा लागेल। 2022-23 या आर्थिक वर्षाचा आयटीआर भरण्यासाठी करदात्यांना 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता। आयटीआर भरण्याची मुदत संपल्यामुळे करदात्यांना दंड भरावा लागणार आहे।